नमस्कार मित्रांनो, सनई चौघडे मालिकेतील पुढील भागांमध्ये आपल्याला असं बघायला मिळणार आहे की राजाध्यक्ष बंगल्यामध्ये गौतम आणि अशावरीच्या लग्नाची जोरात तयारी सुरू असते. घरभर आनंदाचं वातावरण चालू असतं आणि दुसरीकडे आपण पाहतो तर शर्वरीच्या घरीही एक खास दिवस जवळ आलेला असतो. आज सुभाष आणि पमा यांच्या लग्नाचा वाढदिवस असतो. सकाळपासूनच पमा नेहमीप्रमाणे घरातील कामांमध्ये व्यस्त असते. स्वतःच्या वाढदिवसाची किंवा लग्नाच्या वाढदिवसाची तिला काहीच आठवण नसते. पण शर्वरीच्या मनामध्ये मात्र वेगळीच योजना सुरू असते. ऑफिसमध्ये बसलेली शर्वरी ही कॅलेंडरकडे पाहतच असते आणि हसते. शर्वरी मनामध्ये विचार करते, आज आईबाबांच्या संसाराला इतकी वर्ष पूर्ण झालेली आहे. आयुष्यभर आईने स्वतःसाठी काहीच घेतलेलं नाही. तिच्याकडे अजून स्वतःचा मोबाईलही नाही आणि आज माझ्या पहिल्या पगारातून तिला एक सुंदर सरप्राईज गिफ्ट करायचं आहे. तेव्हा ऑफिस सुटल्यानंतर ती थेट मोबाईलच्या दुकानात जाते. दुकानदार तिला अनेक मोबाईल दाखवतो. दुकानदार म्हणतो, मॅडम, हा मोबाईल वापरायला खूप सोपा आहे आणि त्याचा कॅमेरा पण खूप छान आहे. शर्वरी किंमत पाहते आणि काही क्षण विचार करते आणि ती मनामध्ये विचार करते की थोडे पैसे जास्त जातील, पण आईच्या चेहऱ्यावरचे हसू त्याहूनही लाख पटीने मौल्यवान आहे. ती स्वतःच्या पगारातून मोबाईल विकत घेते आणि सुंदर गिफ्ट पॅकमध्ये पॅक करून घरी जाते. दुसऱ्या दिवशी आपण पाहतो तो सकाळी पमा देवपूजा करत असते. सुभाष वर्तमानपत्र वाचत बसलेला असतो. शर्वरी हळूच घरामध्ये येते आणि शर्वरी म्हणते, आई बाबा दोघांनीही डोळे बंद करा बघा. तेव्हा पमा म्हणत असते, अगं काय ग, सकाळी सकाळी काय नवीन अजून. तेव्हा सुभाष म्हणतो, ही काहीतरी खोडी काढते असं मला वाटतंय. शर्वरी म्हणते, खोडी नाही बाबा, सरप्राईज आहे. दोघेही डोळे बंद करतात आणि शर्वरी त्यांच्या हातामध्ये गिफ्ट ठेवते. तेव्हा शर्वरी म्हणते, आता उघडा. पमा हळूहळू गिफ्ट उघडते आणि आत नवीन चमचमीत मोबाईल पाहून ती स्तब्ध होते. पमा म्हणते, अगं माझ्यासाठी. तेव्हा शर्वरी हसतच म्हणत असते, हो आई, फक्त आणि फक्त तुझ्यासाठी. तेव्हा पमाच्या डोळ्यामध्ये लगेच अश्रू दाटून येतात. पमा म्हणते, का माझ्याकडे मोबाईल नसला ना तरीही चालतच होतं ना ग, एवढा खर्च कशासाठी केलास. तेव्हा शर्वरी म्हणते, आई, आयुष्यभर तू आमच्यासाठी जगलीस, स्वतःच्या प्रत्येक इच्छेचा त्याग केलेला आहेस आणि आज माझ्या मेहनतीच्या पहिल्या पगारातून तुला काहीतरी देता आलं यापेक्षा मोठा आनंद माझ्यासाठी नाही. असं म्हणतानाच ती तिला घट्ट मिठी मारते. पमा म्हणते, देव प्रत्येक मुलीला तुझ्यासारखं मन देवो आणि प्रत्येकाला तुझ्यासाठी मुलगी देवो. सुभाषच्या डोळ्यातही पाणी येतं आणि सुभाष म्हणतो, पमा, आपण खरंच खूप श्रीमंत आहोत. तेव्हा पमा म्हणते, कुठे आपण श्रीमंत आहोत, कुठे आपल्याकडे पैसे. तेव्हा सुभाष सतत शर्वरीकडे बोट दाखवतो आणि सुभाष म्हणतो, हीच आपली खरी संपत्ती आहे. तेव्हा क्षणभर सगळ्यांच्या चेहऱ्यावरती हसू फुलतं. तेवढ्यातच दाराची बेल वाजते. जय, गौतम, अशावरी हे तिघेही घरामध्ये येतात. जय म्हणतो, अरे वा, आज तर घरामध्ये खूप आनंदाचं वातावरण दिसतंय. तेव्हा गौतम म्हणतो, आज विशेष आहे. शर्वरी मोबाईल दाखवत म्हणते, शर्वरी म्हणते, आज आईबाबांचा लग्नाचा वाढदिवस आहे आणि आईला माझ्या पगारातून पहिला मोबाईल मी भेट दिलेला आहे. हे ऐकताच अशावरीच्या चेहऱ्यावरही आनंदच पसरतो. ती लगेचच पमाजवळ जाते आणि म्हणते, आई, वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. खरंच आज शर्वरीने खूप सुंदर गिफ्ट दिलेलं आहे तुला. पमा प्रेमाने अशावरीच्या डोक्यावरून हात फिरवते. पमा म्हणते, बाळा, तुम्हा सगळ्यांचं प्रेमच माझ्यासाठी सगळ्यात मोठी भेट आहे. तेव्हा जय मोबाईल हातात घेतो आणि जय म्हणतो, वा, आता पमा काकू पण व्हिडिओ कॉल करणार. सगळेजण हसू लागतात. गौतम म्हणतो, आणि आता आमच्यावरती रोज लक्ष सुद्धा ठेवणार. तेव्हा अशावरी ही गमतीने म्हणत असते, का आई, आधी माझा नंबर सेव्ह कर ना. तेव्हा पमा हसतच म्हणत असते, अगं मला अजून काहीच येत नाही. तेव्हा शर्वरी तिच्या शेजारी बसते. शर्वरी म्हणते, मी शिकवते ना आई तुला. आणि ती पमाला कॉल, व्हिडिओ कॉल, फोटो, मेसेज कसा करायचा ते सगळं शिकवू लागते. पमा लहान मुलीसारखी प्रत्येक गोष्ट शिकतच असते. काही वेळाने जय म्हणतो, चला आता ह्या आनंदाचा फोटो तरी हवा. तेव्हा गौतम म्हणतो, हो, आजचा दिवस खूप खास आहे. पमा थोडी लाजतच मोबाईल हातात घेते आणि म्हणते, अरे मला फोटो काढता येईल का. अशावरी हसतच म्हणत असते, आई, मी मदत करते ना तुला. ती मोबाईल सेल्फी मोडमध्ये करते आणि सुभाष, पमा, शर्वरी, जय सगळेजण एकत्र उभे राहतात आणि त्यांचा फोटो निघतो. हा फोटो थेट फ्रेम करून हॉलमध्ये लावू असं तो गौतम म्हणत असतो. सुभाष म्हणतो, कारण हा फोटो नाही, आपल्या कुटुंबाच्या आनंदाची आठवण आहे. तेव्हा पहिला कौटुंबिक सेल्फी काढला जातो आणि पमा मोबाईलच्या स्क्रीनवरती फोटो काढते आणि पाहते. तिच्या डोळ्यामध्ये आनंदाश्रू दाटून येतात. पमा म्हणते, आज माझ्या आयुष्यातली सगळ्यात मोठी भेट मिळालेली आहे आणि माझ्या मुलींनी इतकं प्रेम दिलं, यापेक्षा सुख कोणतं आहे मोठं. तेव्हा शर्वरी तिचा हात हातात घेते. शर्वरी म्हणते, का आई, तुझं हसू कायमच असं राहावं एवढीच माझी इच्छा आहे. आणि अशावरीही असतच म्हणत असते की आई, आजपासून तुम्ही फक्त शर्वरीची आई नाही, सगळ्यांच्या आई आहेत. पमा भाऊक होऊन अशावरीलाही मिठी मारते
आणि जय आणि गौतम एकमेकांकडे पाहून हसतात. जय म्हणतो, असं हसत खेळत कुटुंब कायम एकत्र राहिलं ना तर आयुष्यात दुसरं काहीच नकोय. तेव्हा सगळेजण देवासमोर हात जोडतात. पमा म्हणते, देवा माझ्या मुलांना चेहऱ्यावरती हसू राहू दे आणि असंच कायम ठेव. आणि इथेच हा भाग संपतो आणि पुढील भाग बघण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.